राम हरे जय राम हरे जय राम हरे जय राम हेलो रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचन रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता सुख धाले सजने सुख धाले साजने साजने सुहागन बरवा 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 सुहागन बरवा Bye.
उभारिला हात जगी जाणविली मात, जगी जाणविली मात, जगी जाणविली मात. उभारिला हात जगी जाणविली मात, जगी जाणविली मात, जगी जाणविली मात. देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका पुरे धनी. देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका पुरे धनी. एकाचे कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, उगवी बहुतांचे कोडे, उगवी बहुतांचे कोडे. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, उगवी बहुतांचे कोडे, उगवी बहुतांचे. देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका पुरे धनी. देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका पुरे धनी. दोघी ठाई तुका, दोघी ठाई तुका, दोघी ठाई तुका, दोघी ठाई तुका. आई पडो दे तुका, आई पडो दे, आई पडो दे तुका, आई पडो दे तुका, आई पडो दे तुका, आई पडो दे. देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका
पहिली चाल पंढरी बुवा आणि विष्णू महाराज म्हणतील. पहिली चाल.
याचक पुरे धनी आल्या या जास्त आहे.
हा विठ्ठल 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 उभारिला हात जगी जानविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी एकाचे कैवाडे उगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी दोही ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्रं खलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा
यावरी न करावा अव्हेर विठ्ठल 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 उभारिला हात जगी जानविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी दोही ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. प्रस्तुत अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्य मूर्ती तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील असून तुकोबाराय या अभंगाद्वारे यच्चयावत प्राणी मात्राला बाह्या उभा करून हात उभे करून आवाहन करतात की आता मात्र तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत त्या गोष्टी पुरवण्यासाठी म्हणून देव स्वतः सिंहासनावरती बसलेले आहेत. उभारिला हात जगी जानविली मात. संपूर्ण जगाला त्यांनी या ठिकाणी जाणून दिलेलं आहे, जाग केलेलं आहे. काय जाग केलं? देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. बाबांनो, आता देव स्वतः सिंहासनावरती आरूढ झालेले आहेत. तो निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार बनून तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी अवताराला आलेला आहे, रूपाला आलेला आहे, आकाराला आलेला आहे. आता मात्र आल्या याचका पुरे धनी. येणाऱ्या प्रत्येक याचकाला त्याला जे जे पाहिजे ते पुरेपुरे म्हणेपर्यंत तो देणार आहे. आला असेल कुणासाठी, एखाद्या कुणासाठी येईल बसेल, परंतु एक लक्षात ठेवा, जरी कुणा एकासाठी आला असला तरी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. तो एकट्यासाठी जरी आला असेल, निमित्त कोणी असेल, परंतु त्या एकाच्या निमित्ताच्या माध्यमातून देव आल्यानंतर सर्वांचं असणारं मनोरथ पूर्ण करणार आहे, सर्वांची कोडी उगवणार आहे. आणि म्हणून देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. आता मात्र त्या देवाचं आपण जे सगुण साकार रूप धारण केलेलं आहे त्या ठिकाणी बऱ्याचदा प्रसंग असा पडेल की देव आल्यानंतरही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, देवापर्यंत जाण्यासाठी मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. जावं का नको, करावं का नको, पाहावं का नको, चुकलं तर काय, येईलच का, जमेलच का, आपल्याला स्वीकारेलच का, अशा प्रकारच्या अनेक मनामध्ये भ्रांती भ्रम असतात. आणि त्या भ्रमांचा परिणाम आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. या सर्व भ्रमांचं वकीलपत्रक घेऊन तुकोबाराय सांगतात, घाबरू नका, दोही ठाई तुका. दोन्ही बाजूला देव सिंहासना बसले आहेत, त्या सिंहासनाधीश्वर भगवंताच्या बाजूने सुद्धा आणि तुम्ही आम्ही आलेल्या याचकांच्या बाजूने सुद्धा दोघांचा मध्यस्थी म्हणून स्वतः तुकोबारादी संत उभे राहतात. दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. आता मात्र तुम्ही बिनधास्त या, काही चुका होऊ देणार नाही, अशा प्रकारची शाश्वती तुकोबार आपल्याला देतात. देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. विठ्ठल नैमित्तिक स्वरूपाची ही कीर्तन सेवा खऱ्या अर्थानं अतिशय आनंदाचा पावन पवित्र असा सुदिन आज या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्व पेंधर वासियांसाठी म्हणून अतिशय महत्वाचा हा दिवस आहे. सुवर्ण अक्षरांनी पेंधरच्या इतिहासामध्ये लिहून ठेवावा असा हा दिवस आहे. तुम्हा आम्हा सर्वांसाठी म्हणून तुकोबाराय सांगतात त्या पद्धतीने एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. या न्यायानं आज भगवान लक्ष्मीनारायण या ठिकाणी दोघही उभयता एकत्रित विराजमान झालेले आहेत. आदरणीय परमश्रद्धेय भगवत भक्तपरायण देवीदासजी पाटील यांच्या माध्यमातून, त्यांच्या संकल्पनातून आणि आपणा सर्वांच्या सहकार्यातून
या ठिकाणी भगवंताचं हे सुंदर प्रासादिक मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. मंदिर या शब्दाचा अर्थ आहे जिथं मनाला धीर मिळतो त्याला मंदिर म्हणावं, जिथं मनाला आधार मिळतो त्याला मंदिर म्हणावं. का हो, बऱ्याचदा प्रश्न असा पडतो की जळी स्थळी काष्टी पाषाणी सकळ आहे तो वनमाळी जेथे तेथे. कुणी म्हणतं ना देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही, हा, किंवा कुठे शोधीशी रामेश्वर, असे अनेक विचार आपल्याला पाहायला मिळतात. नाही असं नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, विचार सागरामध्ये चौथ्या तरंगामध्ये फार सुंदर विचार सांगितलेला आहे. भगवंताचं स्वरूप सर्वत्र ठिकाणी भरलेलं आहे. सर्व ठिकाणी तो जयी स्थळी काष्टी पाषाणी सकळ आहे तो वनमाळी जेथे तेथे, जिथं तिथं तो आहे. किंबहुना तो नाही ऐसा ठाव उरलासे कवण जग संपूर्ण हरे दिसे. किंवा तुकोबाराय सांगतात, पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई. तो नाही असं एकही ठिकाण आपल्याला त्या ठिकाणी विठ्ठल जले स्थळे भरला रिता धावना उरला अजन्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. तुकोबाराय सांगतात, जळी स्थळी सर्व ठिकाणी असणारा तो भगवंत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मंदिरामध्ये आल्यानंतर देवाचा अनुभव होतो. याचं कारण काय? जसं काडीपिटीमध्ये असणारा अग्नी सर्वत्र भरलेला आहे, परंतु तो अग्नी काडीपिटीमध्ये असल्यानंतर तो माचीसमध्ये असलेला अग्नी ज्या पद्धतीने घर्षण केल्यानंतर प्रज्वलित होतो, तसं त्याचं सामान्य रूप हे अग्नीचं सर्वत्र आहे, पण विशेष रूपानं तो अग्नी त्या काडीपिटीच्या गुलामध्ये बसलेला आहे. तसं देवाचं विशेष रूप हे आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून तुम्हा आम्हा सर्वांसाठी आपल्या या वारकरी संप्रदायानं फार मोठे उपकार केलेले आहेत. तसं पाहायला गेलं तर देवाचं स्वरूप कसं याचा विचार केला तर ज्ञानोबाराय आपल्या हरिपाठामध्ये सांगतात, अव्यक्त निराकार नाही जाकार जेथुनी चराचर हरिशी भजे जेथुनी चराचर हरिशी भजे. अव्यक्त निराकार नाही जाकार जेथुनी चराचर हरिशी भजे हरिशी भजे. जेथोनी चराचर हरिशी भजे. अव्यक्त असणारा देव आहे. विष्णू सहस्रनामामध्ये त्याचं विशेष नाव सांगितलेलं आहे, अग्राह्य शाश्वत कृष्णो. किंवा जो अग्राह्य आहे, ज्याला रूप नाही, रंग नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. देवाचं नेमकं स्वरूप कसं सांगावं महाराज? तुझ सगुण मनोगी निर्गुण रे, तुझ सगुण मनोगी निर्गुण रे, सगुण मनोगी निर्गुण रे, सगुण मनोगी निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, तुझ सगुण मनोगी निर्गुण रे, तुझ सगुण मनोगी निर्गुण रे. तुझ स्थूल मनोगी सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंदू रे, एक गोविंदू रे, तुझ सगुण मनोगी निर्गुण रे,
म्हणते गोविंदू रे. आम्ही तुम्ही काय सांगणार महाराज. ज्या श्रुतीने देवाचं अनंत रूपाचं वर्णन केलेलं आहे त्या श्रुती वेद पुराणांना सुद्धा विचारलं तर तेही सांगतात त्याचं नेमकं स्वरूप आम्हाला सांगता येणार नाही महाराज. मग मला सांगा, ज्याचं नेमकं स्वरूप माहिती नाही, ज्याचं स्वरूप आपल्याला माहिती नाही, त्याची प्राप्ती करणं हे किती सोपं होईल महाराज, किती अवघड आहे. विचार करा. मी आता डोळ्यासमोर तुम्हाला भोपळा म्हटल्याबरोबर ते डोळ्यासमोर तुमच्या भोपळ्याचं चित्र आलं, बरोबर आहे. भोपळा म्हटल्याबरोबर भोपळ्याचं चित्र आलं, वांग म्हटल्याबरोबर ते वांग्याचं चित्र आलं. आता मी सांगितलं तुम्हाला वांग घेऊन या की लगेच तुम्ही वांग घेऊन येणार, कारण त्याचं स्वरूप डोळ्यासमोर आहे. आता त्याच्या प्राप्तीमध्ये कुठला अडसर नाही. उदाहरणानं सांगायचं झालं तर आपल्याकडे अनेक वस्तू आहेत, त्या आपल्याला माहिती आहेत, त्या आपण प्राप्त करू शकतो. त्याला विशिष्ट धारणा आहे, धारकता आहे, मोजमाप आहे. परंतु या भगवंताचं जर स्वरूप पाहायला गेलं तर मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता नव नावे. महाराज सांगतात देवाचं स्वरूप कसं आहे तर अग्राह्य असणारं देवाचं स्वरूप आहे. आणि अग्राह्य असणाऱ्या देवाच्या स्वरूपाला, निर्गुण निराकार असणाऱ्या त्या स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला त्याला कुठला तरी आकार धारण करण्यासाठी म्हणून साधू संतांनी देवाच्या पाठीमागे हट्ट केला. आणि हट्ट केला त्याचा परिणाम असा झाला की देवाला रूपाला यावं लागलं. वास्तविक लक्षात घ्या, देवाला रूपाला येणं हे देवाचं कमीपण आहे. अवताराला येणं हा देवाचा कमीपणा आहे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर मोहे धाव घाली पाणा नाम घेता पंढरी नाना. महाराज सांगतात की आमच्यासाठी देवानं अवताराला आला. मुळातच अवतार या शब्दाचाच अर्थ असा आहे, अव म्हणजे खाली, तरती म्हणजे खाली येणं. अवतरती ती अवतार. देव स्वतः खाली येतो आणि खाली आल्यानंतर त्याला आपण अवतार म्हणू. मला सांगा, आपण जर एखाद्या उच्च स्थितीवरती असू तर खाली यायला कुणाला आवडेल का? आमदारकीच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेला उमेदवार आमदार म्हणून संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतोय, त्याला वाटेल का आता आपल्या गावची पंचायत समितीची निवडणूक लढवावी म्हणून? सांगा, कुणाला वाटेल खाली यावं? प्रत्येकाला वाटतं वरती वरती जावं, उच्च पदावरती जावं. परंतु देवाला मात्र खाली यावं लागतं, अवतार धारण करावा लागतो. त्याच्या पाठीमागे कारण मीमांसा ही आहे की करोनी खळे हरिदासे अनिला हे रूपा बळे. करोनी खळे हरिदासे, हरिदासाने त्याला बळच रूपाला आणलं. अनिला हे रूपा बळे करोनी खळे हरिदासी. आणि अशा असणाऱ्या देवाला हरिदासांनी रूपाला आणलं आणि परिणाम असा झाला तो तुमच्या आमच्यासाठी सोपा झाला. तुका म्हणे आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. आणि हे सोपं रूप आज आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय श्री देवीदास महाराज पाटील यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेतून हे आज आपल्याला अजून सोपं झालंय की इथं आल्यानंतर भगवान श्री लक्ष्मी नारायण दोघही एकत्र आलेले आहेत आणि त्याचा परिणाम ती भक्ती आपल्याला करता येणार आहे. विठ्ठल विठ्ठल सगुण भक्ती ही आपल्या भारतीय संस्कृतीची एक वेगळी असणारी रम्य वैशिष्ट्य आहे. 1893 जेव्हा शिकागो धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद धर्म परिषदेमध्ये आपल्या तत्वज्ञानाचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी भाषण करत आहेत. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला आपल्या धर्मसंस्कृतीचा सर्वात महत्वाचा विचार त्या ठिकाणी त्यांनी मांडला आणि त्या विचाराचा आधार घेताना महिम्न स्तोत्रामधला अतिशय महत्वाचा श्लोक त्यांनी त्या ठिकाणी उद्धृत केला. स्वामी विवेकानंद म्हणाले की आमच्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य हे आहे की रुचिनाम वैचित्र्या रुजुकुटील नाना पथजुषाम ऋणोमेक गम्य तवसो परिणाम अवयवः. प्रत्येकाची आवड वेगळी, प्रत्येकाची निवड वेगळी, प्रत्येकाची रुची वेगळी आहे. आज जेवायला बसल्यानंतर कुणाला गुलाबजाम आवडतील तर कोणी म्हणतो गुलाबजाम नको, जिलेबीच पाहिजे. कोणी म्हणतो नको जिलेबी नको, बुंदी असली म्हणजे बरं, तोंडाला पाणी येऊ देऊ नका. कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम लगेच सुरू होणार आहे.
परंतु मला सांगा, इथं बसलेल्या सगळ्यांना एकच गोष्ट आवडते अशी कुठली गोष्ट आहे का महाराज? नाही, प्रत्येकाला आवड वेगवेगळी आहे. तसं उपासना पद्धतीमध्ये सुद्धा आमच्या संप्रदायामध्ये, आमच्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या देवता देवदेवितांची उपासना केली जाते. कोणी एखादा असणारा त्या ठिकाणी पांडुरंगाची भक्ती करत असेल, कोणी असणारा त्या ठिकाणी गणपती म्हणून त्याची भक्ती करत असेल, कोणी त्याची त्या ठिकाणी देवी म्हणून भक्ती करत असेल, तर कोणी त्या ठिकाणी शिव म्हणून त्याची भक्ती करत असेल. मूळ पंचायतन हे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये शाक्त हा पहिला आहे. शाक्त म्हणजे देवीची आराधना करणारे जे आहेत त्याला शाक्त म्हणावं. गाणपत्य म्हणजे जे गणपतीची पूजा करतात ते गाणपत्य म्हणावं. दुसरा जो आहे तो म्हणजे वैष्णव, त्या ठिकाणी जो विष्णूची उपासना करतो तो वैष्णव आहे. शैव म्हणजे जो त्या ठिकाणी शैवाची उपासना करतो तो शैव. आणि तिसरा म्हणजे सौर म्हणजे जो असणारा चंद्र सूर्य आदी ग्रह ताऱ्यांची उपासना करतो. मला सांगा, पुन्हा तिथून पुढे आल्यानंतर अनेक प्रकारचे देव निर्माण झाले. किती प्रकारचे देव निर्माण झाले? तर 33 कोटी देव आपल्याला पाहायला मिळतात. कोटी म्हणजे कोटी शब्द म्हणजे संख्यात्मक नाही, कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे देव आपल्याला पाहायला मिळतात. साधी गोष्ट तुम्हाला सांगायचं झालं तर 3 प्रकारचे देव आपल्याला माहिती आहेत. एक केलेले देव, झालेले देव आणि तिसरा म्हणजे असलेले देव. ऐका, मुळातच आपण उपासना करतोय, पण तू उपासना कुणाची करावी याच्याविषयी आपल्या मनामध्ये एक निश्चित प्रमाण असलं पाहिजे. बऱ्याचदा गंमत अशी होते, केलेले देव म्हणजे आपण स्वतःहून निर्माण केलेले देव असतात. कसे देव करतात तुम्हाला सांगतो. गतानुगतिके लोकाहा. गतानुगतिके म्हणजे सर्व एकाने केलं म्हणून दुसरं करणारे, त्याच्या पाठीमागे कुठलीच कारण मीमांसा नाही. पूर्वी आपल्या गावाकडे अजून तुम्हाला माहिती असेल, माता माऊल्यांकडे जास्त प्रमाणामध्ये असतं. 7 दगड ठेवलेले असतात, ते पूजायचे असतात. आहे का तुमच्याकडं? आहे का? बरं, मग त्या 7 आसरा असं आमच्या भागात त्याला म्हणतात. तुमच्याकडे म्हणतात का तसं? तुमच्याकडे वेगळं नाव असेल किंवा नसेल तरी ते अजून चांगलंच आहे, संकल्पना नसेल, पण आमच्या भागातलं तुम्हाला सांगतो. मग ते 7 आसराची पूजा करायला म्हणून माऊली सकाळपासून स्वयंपाकाची तयारी करते, नैवेद्य तयार करत असते. पुरणपोळ्याचा नैवेद्य भरायचा. संपूर्ण पाटी भरलेली डोक्यावरती घेतली, शेतामध्ये त्या ठिकाणी देवाची पूजा करायची. जायचं म्हणून डोक्यावरती पाटी भरलेली आहे, पोरग एक कडेवरती घेतलेलं आहे, दुसऱ्या हातात पाण्याची कळशी घेतलेली आहे. मोठं पोरग जरा थोडस बरोबर चालायला लागलेलं आहे, डोक्यावरती नैवेद्याची पाटी आहे. चित्र डोळ्यासमोर आणा, तुमच्या लक्षात येईल. पाटी डोक्यावरती घेऊन मग ती माऊली निघाली. आणि निघाल्यानंतर शेतामध्ये जाता जाता आता तिथं गेल्यानंतर 7 देव पूजायचे आहेत म्हटल्यानंतर तशा आकाराचे इथपासूनच रस्त्याला लागल्यापासूनच ती माऊली दगड शोधत असते. आणि दगड शोधता शोधता एखादा चांगला गोल आकाराचा दगड दिसला की ते हाताने तर घेता येणार नाही, परंतु मग त्या बारक्या चालत चाललेल्या मुलाला ती अशी दाखवायची, बाळ्या हे बघ, हे एक देव घे. कसा दाखवायचा? पायानं गटांगळ्या खात 4-5 उड्या मारून देव गेला की मग बाळ्यानं तो एक दगड उचलायचा. बाळ्या अजून हे एक देव घे. असे 7 दगड कसे तरी तिथं जाऊन गोळा करायचे. गोळा केल्यानंतर मग त्या सर्व देवांना सेंदूर भासायचा. बरं, सेंदूर लावल्यानंतर पुढची गंमत अशी, 7 देवांना सेंदूर लावून झाला की शेंद्राचा राहिलेला हात पुसायचा कुठं? शेजारच्या दगडाला पुसायचा. शेजारच्या दगडाला पुसायचा, त्या 7 देवांना नैवेद्य दाखवायचा. पुन्हा वाड्यातली दुसरी नवीन आलेली सून त्या ठिकाणी पूजा करायला येते. पूजा करायला आल्यानंतर मग पुन्हा तू सेंदूर फासलेले सगळे 8 देव तिला दिसतात. त्या 8 देवांना पुन्हा ती तिच्या हाताने सेंदूर फासते. मग आता शेंद्राचा राहिलेला हात पुसायचा कुठं? म्हणून 9व्या दगडाला. राहिलेल्या दगडात शेजारच्या दगडाला हात पुसला की पुन्हा कोणीतरी येतं आणि पुन्हा त्या 9 दगडांना सेंदूर लावतं आणि राहिलेला हात पुन्हा कोरड्या दगडाला पुसतं. सांगायचा विषय, असे अनेक देव शेतामधून पाठीच्या पाठी बाहेर काढावे लागतात. असे देव आहेत. म्हणून तुकोबारांनी याचं वर्णन केलेलं आहे. सेंदरी हेंदरी दैवते, कोणत्या पूजिती भूते केते, आपुल्या पोटा जे रडिते, मागती सीते अवदान. आपल्याला या ठिकाणी आपली मूर्ती असणारी पूजा भगवंताच्या स्वतःच्या मुखामध्ये सांगतात की देव स्वतः सांगतात की मी तेची माझी प्रतिमा तेथ नाही आन भिन्ना. मी आणि माझी प्रतिमा याच्यामध्ये वेगळे पण नाही. स्वतः देव त्या प्रतिमेच्या रूपाने वसलेला आहे. आणि म्हणून मूर्ती पूजा हे आपल्या संस्कृतीचं मूळ वैशिष्ट्य आहे.
त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपल्या भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन त्या मूर्तीमधून करत असतो. अशा पद्धतीने माझा देव असेल, अशा पद्धतीने माझा देव असावा, जशी भावना तसा तो आकार घेतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा. मग त्याला प्रमाण काय? यांती देवव्रता देवान पितृ यांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेजा यांती मध्याजिनोपिमा. ज्याला जशी भक्ती, ज्याची भक्ती त्याची करायची तशा पद्धतीने करा. शेवटी सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती. सांगायचा विषय हा की मूर्ती प्राण प्रतिष्ठा करून भगवंताचा प्राण त्या मूर्तीमध्ये ओतला जातो आणि त्या मूर्तीमध्ये स्वतः भगवंत त्या ठिकाणी स्थानापन्न होतात. आणि ते स्थानापन्न झालेले भगवंत तुम्हा आम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करत असतात. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवित असे. अशा भगवंताच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर देव जेव्हा आरूढ झाले तेव्हा तुकोबारायांनी दोन्ही हात वरती करून जगाला सांगितलं की बाबांनो, आता तुमचे जे दुःख आहेत, जी काही संकट आहेत, ज्या अडचणी आहेत, ते घेऊन इकडे या, कारण आता देव सिंहासनावर बसले. अभंगाच्या पहिल्या चरणात उभारिला 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 हात जगी जानविली मात. देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. 7:20 झालेले आहेत. मला याची जाणीव आहे की पुढेही अनेक कार्यक्रम आपले आहेत. तसं पाहायला गेलं तर कोकणामध्ये आल्यानंतर परमार्थाचा वेगळा आनंद पाहायला मिळतो. परमार्थ देखणा कसा असतो हे कोकणात आल्यानंतर कळतं. म्हणजे देखणं म्हणजे काय, दिसावं असं पाहत राहावं असं वाटतं. इथून सुरुवात केली तर इथपर्यंत टाळकरी सगळे एका वेशामध्ये आहेत, धोत्रामध्ये आहेत विशेषत्वानं. आमच्या फडाची परंपरा आहे. फडावरती टाळकरी पहिला धोतर असेल तर त्याला टाळ घ्यायला परवानगी आहे. परंतु गंमत अशी आहे की आता बऱ्याच ठिकाणी अगदी दिंडीत पाहिलं गेलं तर काही दिंड्यांचे विनेकरी सुद्धा पॅन्टीवरती असतात. आपण पाहिलं असेल. शेवटी काय करणार आता. परंतु ठीक आहे, शिस्तीमध्ये येण्यासाठी म्हणून आपल्याकडे पाहावं लोकांनी. स्वच्छ परमार्थ, सुंदर परमार्थ. आणि कसं आहे की परमार्थामध्ये व्यवहार हा अतिशय महत्वाचा असतो. जसा व्यवहार तुम्ही आपल्या व्यावहारिक जीवनात कराल त्याच्यावरती तुमचा परमार्थ अवलंबून आहे. जगाला तत्वज्ञान खूप सांगणारी लोक असतात महाराज,
परंतु तुकोबारायांनी त्याचा निषेध केलाय. जगा सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण, किंवा गरीब रांडा पोरे मरती उपवाशी, सांगे तत्वज्ञान लोकांपाशी. तुकोबाराय सांगतात की तसा व्यवहार करायची गरज नाही. व्यवहार जसा आहे आणि किंवा याच्या पलीकडे जयाची आहिक नाही धड. ऐका, ज्याचा व्यवहार धड नाही त्याला परलोकामध्ये काय चांगली गती मिळणार आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. सुंदर नीटनेटकं आणि देखणं वैभव परमार्थाचं आपल्याकडे आल्यानंतर पाहायला मिळतं. फार आनंद वाटतो. वेळ तसा कमी आहे, बोलण्यासारखा विषय भरपूर आहे. गायक एकशे बडकर एक सर्व मंडळी आज माईक वरती उभे आहेत. वाजणारे सर्व तरुण तडफदार कार्यकर्ते, अगदी सरपिणीच्या कात टाकल्यासारखे सर्व मंडळी आहेत. परंतु पुढेही कार्यक्रम आहे. आज योगायोगानं माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. आमचे परमश्रद्धेय गुरुवर्य तुकोबारायांचे 10वे वंशज पुंडलिक महाराज देहूकर यांच्या वतीनं मी आज या ठिकाणी सेवेला आलेलो आहे. वसंत पंचमीचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम आणि परंपरेची सेवा आमची मंदिरामध्ये असते. त्यामुळे महाराजांना आज येता आलेलं नाही, परंतु त्यांनी आवर्जून सांगितलं की तुम्ही स्वतः जा, आणि त्यांच्या आज्ञा धरून मी या ठिकाणी आलो आहे. आनंद वाटतो या गोष्टीचा. तुकोबारायांनी सांगितलेल्या ज्या मूर्तीच्या भावना आहेत त्या या मूर्तीकडे आणि तुम्हा सर्वांकडे पाहिल्यानंतर मिळतात. खरं पाहायला गेलं तर देव बैसले सिंहासनी हे खरं आहे. वस्तुतः रूप जर पाहिलं तर मूर्तीमध्ये देव किती आहे, मूर्तीमध्ये कसा आहे याचा विचार जर केला तर मूर्तीपेक्षा आपल्या भावना त्या मूर्तीमध्ये प्रतीत होत असतात. अशी निस्ती मूर्ती बसवण्यापेक्षा तिचा दररोज सोपस्कार षडविधा प्रकारचा असणारी पूजा उपचार केल्यानंतर त्या मूर्तीचं तेज आपल्याला फाकलेसे तेज, किंवा त्या ठिकाणी आरती करिता तेज प्रकाशले नाही. नामदेवराय वर्णन करतात तेने तेज एका एकी जनार्दनी. नाथ महाराज सांगतात की नवल होत आहे आरती देवादी देवा. त्या ठिकाणी भगवंताची आरती आपल्याला करता येते, याच्यापेक्षा नवल काय आहे. परंतु मूर्ती आणि त्याच्यावरती स्वातंत्र्य काळामध्ये, स्वातंत्र्य पूर्व काळात जर पाहिलं तर पादऱ्यांनी म्हणजे मिशनरींनी, ख्रिश्चन लोकांनी आपल्या मूर्ती पूजेची एवढी विटंबना केली आणि आपली लोक त्यावेळेसची भोळी हो. त्याने सांगायचं बघा तुमचा देव कशाचा आहे, दगडाचा. तो दगडाचा देव घ्यायचा आणि त्यांचा जीसस तो जो क्रॉस आहे तो लाकडाचा देव घ्यायचा आणि तो बादलीत टाकायचा. बादलीत टाकल्यानंतर त्याला सांगायचं बघा तुमचा देव बुडला, आमचा देव तरंगला. मग सांगा कुणाचा देव श्रेष्ठ आहे. याच्यावरनं जर देवाचं श्रेष्ठत्व कळालं असतं महाराज. पण त्याला त्यांचा बाप एक मिळाला, त्यांचं नाव होतं वासुदेव बळवंत फडके. त्यांनी पुढचा प्रयोगच सुरू केला. त्यांनी तुमच्या मूर्तीचं आणि आमच्या मूर्तीची तुलना करताय काय म्हणाले. वासुदेव बळवंत फडकेंनी रॉकेल आणि काडीपेटी हातात घेऊन निघाले. आता दगडाच्या देवावरती सुद्धा रॉकेल टाकायचं आणि लाकडाच्या देवावरती सुद्धा रॉकेल टाकायचं आणि द्यायचं पेटवून. दगडाचा देव जशाला तसा आणि याचा कोळसा. त्यांनी सांगितलं बघा आता तुमचा देव जळाला, आमचा मात्र ठणठणीत आहे. सांगायचा विषय हा आहे की त्या मूर्तीमध्ये आपली भावना काय हे अतिशय महत्वाचं आहे. देव बैसले सिंहासनी म्हणजे हे सिंहासन काय, त्या सिंहासनाचं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. चित्ताचे आसन, चित्ताचे आसन आसन तुका करीतो कीर्तन. देव सिंहासनावरती बसतात, परंतु या हृदय मंदिरातल्या सिंहासनावरती त्याला आपल्याला धारण करता आलं पाहिजे. मग या चित्ताच्या आसनावरती देवाने यावं याच्यासाठी काय करा तर चित्त शुद्ध तरी,
किंवा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. इथं देवाने यावं असं जर वाटत असेल तर पहिलं हे साफ करा, स्वच्छ करा. या चित्ताच्या आसनावरती, या सिंहासनावरती देवाने यावं वाटत असेल तर चित्त पहिलं स्वच्छ करा. चित्त त्या ठिकाणी अनेक विकारांनी मलिन झालेलं आहे. कोणते कोणते विकार आहेत? ओले मृत्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, तयाचा नका करू अंगीकार गा. एक एक उंदीर त्याच्यामधला असा शेपटीला धरून बाहेर काढता आला पाहिजे. कोणते विकार आहेत महाराज? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. या विकाराने हे चित्त मलिन झालेलं आहे. आता त्या ठिकाणी हे चित्त शुद्ध करायचं असेल तर पहिला एक एक विकार आपल्याला बाजूला काढता येतो का बघा महाराज. फार अवघड आहे तसं पाहायला गेलं तर. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुदांशी, हरिहराशी अब्रू घेतो भय नाही त्याशी. परंतु अशा असणाऱ्या चित्तामधल्या त्या विकारांना स्वच्छ केल्यानंतर देव येतो. गोकुळामधल्या गोपिकांच्या घरी देव यायचा. देव आल्यानंतर त्या ठिकाणी राहायचा, रास क्रीडा करायचा. परंतु त्या गोपिकांची पहिली भावना जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं, गोपिका अगोदर देवाला बोलवताना घरातले सगळे बाहेर काढायचे. हरी यावे आता मंदिरी, अनिक नाही दुसरे घरी. दुसरं घरात कोणी नाही. मग घरात दुसरं कोणी नाही म्हणजे नेमकं काय? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घरी ते, काम क्रोध केले घरी. काम क्रोध रूपी असणारे विकार आता घरातून बाहेर पडलेले आहेत. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, विठ्ठलानं भरलाय. पण आपल्याकडे गंमत अशी आहे की आपला देह मात्र इतर गोष्टींनी भरलाय, त्यामुळे विठ्ठल साठवायला जागा नाही. आज ज्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात देव बैसरे सिंहासनी, तुकोबारायने सिंहासनावर बसवायच्या अगोदर घरोघरी त्याला घेऊन फिरले हो. तुकोबाराय म्हणाले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, घर पुसोनी. आम्ही सांगितलं देव न लगे, देव न लगे, साठविणीचे गुंतले जागे. साठवू कुठं? ठेवायला जागाच नाही. घरात ठेवायला जागा नाही का? आमचं घर विकारांनी भरलेलं आहे, पुरतं विकारांनी भरलेलं आहे. ते घर रिकामं करा. मग ते घर शुद्ध झालं की मग देवाला बोलवा. गवळणी देवाला बोलवायच्या, परंतु त्याच्या अगोदर ते घर स्वच्छ करायच्या. एक गवळण देवाला बोलवते, बसले मी होते रंग महाली, बसले मी होते रंग महाली, आरसे लाविले त्या देवा माझ्या मंदिरी कधी तरिया, देवा माझ्या मंदिरी कधी तरिया, देवा माझ्या मंदिरी कधी तरिया. रंग महारी बदले हो रंग महारी, आरसे लाविले त्या, आरसे लाविले मंदिरी कधी तरिया, माझ्या मंदिरी कधी तरिया. या मंदिरामध्ये देवानी यावं असं वाटत असेल तर आरसे लाविले त्यात. वर्णन नाही का? आरसा म्हणजे काय? आरसा म्हणजे शुद्धता, आरसा म्हणजे पारदर्शकता, आणि आरसा म्हणजे निर्मळ चित्ताचं दर्शन ज्याच्यामध्ये होतं त्याचं नाव आरसा आहे. या हृदयामध्ये देव यावा असं वाटत असेल, या हृदय सिंहासनी देवाने आरूढ व्हावं असं वाटत असेल तर चित्त पहिलं शुद्ध करा. आणि चित्त शुद्ध केल्यानंतर काय होईल? जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. जैसी गंगा वाहे, जसं गंगेचं पाणी निर्घळ वाहत असतं, खळखळ वाहत असतं, तसं जर हे चित्त शुद्ध केलं तर देव त्या ठिकाणी येतो आणि देव त्या हृदय मंदिरामध्ये विराजमान होतो. मग देव आल्यानंतर मग काय होतं? एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. जसं पाऊस पडतो हा केवळ चातक पक्षासाठी आहे,
पावसाचं येणं हे केवळ चातक पक्षासाठी आहे, कारण त्या पक्षाची एवढा एकनिष्ठ भाव असतो की तो पक्षी पावसाच्या पाण्याशिवाय पाणीच पित नाही, आणि तो पक्षी मरू नये अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जातो तेव्हा त्याच्यासाठी म्हणून पाऊस पडतो. परंतु तो पाऊस पडलेला आम्हास तुम्हा सर्वांना पुलकित करतो, या भूमीला पावन करतो, शेती नद्या नाले तुडुंब हिरवेगार करून जातो. पण पावसाचं येणं हे केवळ चातक पक्षासाठी आहे. तसं एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, आली गंगा केवळ भगीरथ राजासाठी, परंतु त्या ठिकाणी फेडीत पापताप, सगळ्यांचं पाप ताप फेडत ती गंगा समुद्राला जाते, समुद्राला येऊन मिळते. त्या पद्धतीने देव आले असतील एखाद्या भक्तासाठी, परंतु आलेल्या त्या देवानं मात्र उगवी बहुतांचे कोडे, सर्वांचं मनोरथ पूर्ण करणारा तो एक देव आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी त्या लीन होत असताना तुकोबाराय सांगतात, देव आल्यानंतर तो कदाचित आपल्याला पचत नाही, तो कदाचित आपल्याला पटत नाही, तो कदाचित आपल्याला जाणवत नाही. ऐका, देव आला आहे, परंतु आलेला देव आपल्याला स्वीकारण्यासाठी मनामध्ये अनेक प्रकारचे भ्रम असतात. कदाचित भाषेचाही भ्रम असतो. बऱ्याचदा एखाद्या गावामध्ये एखाद्या परदेशामध्ये आपण गेलो तर तिथल्या लोकांची भाषा आणि आपल्या लोकांची भाषा वेगळी असते, म्हणून मध्ये एक दुभाषा ठेवावा लागतो.